नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर TITचा फॉर्म कसा भरावा, म्हणजे त्यामध्ये इन्फॉर्मेशन जी माहिती आहे ती कशी भरायची, काय काय माहिती टाकायची, कसा फॉर्म असतो, हे तुम्हाला मी आज या PDF द्वारे दाखवणार आहे. जो फॉर्म मी भरला आहे त्यामध्ये कशी माहिती भरली आहे हे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीची PDF तुम्हाला या ठिकाणी दिसते. सर्वात आधी रजिस्ट्रेशन नंबर असतो. ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा जो मोबाईल नंबर तुम्ही देता तिथे त्यावर कळवला जातो. ठीक आहे, पासवर्ड त्यांच्याकडून भेटतो, तुम्हाला सेट करायचा नसतो. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारे नाव, तुमची कॅटेगरी, नंबर असं या ठिकाणी येतं. आधार कार्ड नंबर वगैरे टाकून झाल्यानंतर काही नॅशनॅलिटी, तुमचं मीडियम कोणतं आहे. ठीक आहे, हे बघा या ठिकाणी टेटचं मीडियम कोणतं आहे, हे मीडियम तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जो प्रेफरन्स असतो सेंटरचा, ते प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचे आहेत. ठीक आहे, 3 प्रेफरन्स या ठिकाणी द्यावे लागतात. ॲप्लिकेशन फी, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIने सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम. अमाऊंट, जर रिझर्व कॅटेगरीहून असाल तर 850 रुपये फी असते आणि ओपन असाल तर 950 रुपये फी असते. ठीक आहे, फक्त 100 रुपयाचा फरक आहे. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन डेट वगैरे खाली या ठिकाणी येणार आहे. डेट ऑफ बर्थ, तुमचं वय किती आहे ते वय दिसणार आहे. तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी दिसणार आहे. जेंडर हे सर्व या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण TETचा फॉर्म भरला होता महा TETचा, त्यामध्ये आणि यामध्ये काही फारसा फरक या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, अशा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे खाली. ईमेल ID तुमचा द्यायचा आहे. आणि या ठिकाणी तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहेत. 1 एप्रिल 2025पर्यंतचेच क्वालिफिकेशन ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2025च्या आधी तुमचं जेवढं काही क्वालिफिकेशन असेल तेच द्यायचं आहे. त्यानंतरचं एखादं क्वालिफिकेशन पूर्ण होणार असेल, एखादा रिझल्ट मेमध्ये लागणार असेल समजा, तर ते द्यायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही TETसाठी ॲपियर होता का, फर्स्ट पेपर, सेकंड पेपर, पासिंग, इयर ऑफ पासिंग वगैरे हे सगळं द्यायचं आहे. आता बघा, काही जणांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी TET 2025मध्ये निकाल लागलेला आहे. पण मित्रांनो, निकाल जरी 2025मध्ये लागला असला तरी TET मात्र 2024मध्ये झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी इयर ऑफ पासिंग 2024 द्या. 25 आपण विचार केला असता, पण त्या ठिकाणी 25 येतच नाही आहे. त्यामुळे 2024 द्या. सीट नंबर लिहा आणि पर्सेंट ऑफ मार्क्स लिहा, झालं काम. ओके, अशाच पद्धतीने CTET पास असाल तर त्याचंही देऊ शकतात. CTETचं या ठिकाणी मंथ आणि इयर विचारतात. जे तुमच्या सर्टिफिकेटवर असतं ते त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. त्याचे पर्सेंट वगैरे ते सगळं त्या ठिकाणी लिहिल्यानंतर या अशा पद्धतीचा फॉर्म हा या ठिकाणी असतो. हे काय, तुम्हाला संगणकाचं ज्ञान आहे का नाही ते विचारतात. असेल तर कसं काय, म्हणजे त्या ठिकाणी MSc IT वगैरे ते टायपिंग एक्झाम वगैरे त्यांचे नावं येतात. त्यापैकी तुमचं जे काही झालं असेल ते IT वगैरे ते असं असतं, त्यातले एक निवडून लिहायचं आहे. माझं MSc IT झालं आहे त्यामुळे मी MSc IT लिहिलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, अपलोडेड डॉक्युमेंट, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असतं. या ठिकाणी तुमची सही येते खाली, या ठिकाणी तुमची सही येते. हे काय, ब्लू आणि ब्लॅक या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे, ब्लू किंवा ब्लॅक. इंक पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंडवर. फोटोचं सेम तसंच सांगितलेलं आहे. लाईट बॅकग्राऊंड म्हटलं आहे त्यांनी, पण प्रेफरन्स त्यांनी व्हाईट बॅकग्राऊंडला दिलेलं आहे. त्यामुळे शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंडवर असलेला फोटो आणि व्हाईट
कागदावर, ठीक आहे, व्हाईट पेपरवर सही करा आणि डिक्लेरेशन पण व्हाईट कागदावरच करा आणि जो थंब तुम्ही फोटो काढणार आहे तो पण सफेद कागदावर व्हाईट कागदावरच काढा, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे खाली थंब. हे बघा, अशा पद्धतीने थंब काढायचा आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं आहे नोटिफिकेशनमध्ये की ज्या उमेदवारांना डाव्या हाताचा अंगठा नसेल त्यांनी उजव्या हाताचा अंगठा द्या, ठीक आहे. अशा पद्धतीने डाव्या हाताचं घ्यायचं आहे. आणि आता ज्यांना वाटत असेल की ते कसं करायचं, तर मग त्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट अशी आहे की एखादा पेन घ्या जो थोडा जेलसारखा वगैरे असेल किंवा साधा जरी असेल तरी पूर्ण अंगठ्याला त्या ठिकाणी शाई लावून घ्यायची आणि थंब द्यायचा, ठीक आहे. घरच्या घरी फॉर्म भरत असाल तर. जर तुम्ही कॅफेमध्ये वगैरे जाल तर त्यांच्याकडे पॅड असतं, तिथे काही प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे तुमचं हे डिक्लेरेशन, ठीक आहे. डिक्लेरेशन फॉर्म असा असतो, हे बघा. अशा पद्धतीने डिक्लेरेशन फॉर्म नाही, डिक्लेरेशन तुम्हाला लिहून द्यावं लागतं, ज्याचा नमुना आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं. जसं की या ठिकाणी मी माझं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे बघा, पवन विठ्ठल महाले, ठीक आहे. असं नाव फक्त तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि बाकी जसं तसा कॉपी पेस्ट करायचा आहे. आणि त्यांचे जे काही क्रायटेरिया आहे, समजा आता यासाठी 100 KB मॅक्झिमम ठेवलेलं आहे. फोटोसाठी पण त्यांनी काहीतरी 100 ठेवलेलं आहे. सिग्नेचरसाठी 50-20 असं काहीतरी जे काही क्रायटेरिया त्यांनी ठेवला आहे, जो नोटिफिकेशनमध्ये आहे त्यानुसार ते सर्व डॉक्युमेंट आधीच तयार करून ठेवायचं आहे आणि मग टाकायचं आहे, ठीक आहे. फॉर्म भरणं काही एवढं अवघड नाही आहे, तुम्ही मोबाईलवरही भरू शकता. मी स्वतः मोबाईलवर फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे तुम्हीही मोबाईलवर फॉर्म भरू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरला जातो. आणि या ठिकाणी खाली हे बघा, या ठिकाणी खाली रिसिप्ट येते तुम्हाला, ई रिसिप्ट. आता बघा, जो ऑनलाईन फॉर्म असतो तो वेगळा जनरेट होतो, रिसिप्ट वेगळी जनरेट होते. परंतु हा एक PDF मला दाखवायची असल्यामुळे मी मर्ज केलेले आहे दोघे, ओके. हे बघा, डिअर कॅन्डिडेट, या ठिकाणी सक्सेस तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. तारीख आणि वेळ या ठिकाणी येते. अशा पद्धतीने प्रिंट तुमचा फॉर्म होतो. अशा आहे, तुम्हाला कळलं असेल की टेटचा फॉर्म कसा भरायचा आणि त्यामध्ये कशी इन्फॉर्मेशन भरायची आणि कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे, ठीक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.